हॅलो फ्रेंड्स, मी दीपावीर स्वागत करत आहे सर्वांचे TDA माझा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण शब्दांची जाती हे सिरीज सुरू केली होती आणि शब्दांच्या जातीमध्ये आज आपली तिसरी जाती बघायची आहे, ती म्हणजे विशेषण. सो आपण डेफिनेशन्स घेतल्या होत्या आणि विशेषणची डेफिनेशन काय असते? नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? विशेषण असतो. आणि विशेषण म्हणजे काय असतं? तर आणखीन नामाची जे आपण बोलतो व्याप्ती असते ती कमी करण्यासाठी किंवा एक मर्यादित करण्यासाठी देखील विशेषण वापरले जाते. आता सपोज एक्झाम्पल बघायला गेलं तर तिथे खूप सारे पेन आहेत. आता सगळेच पेन आहेत, पण त्यातलं जर मी सांगितलं तिथे एक निळा पेन आहे, मग सगळं लक्ष कशावरती? तर निळा पेन. म्हणजे त्या पेन मधून फक्त साइड आउट आपण काय केला? निळा पेन केला. म्हणून व्याप्ती मर्यादित करण्यासाठी देखील विशेषण वापरले जाते. ठीक आहे. सो या विशेषण आता याच्यामध्ये आपण रचनानुसार किती प्रकार पडतात विशेषणाचे? तर 2 प्रकार पडतात. त्याच्यामधला पहिला असतो आधी विशेषण, म्हणजे विशेषण आधी वापरले जाते, आणि सेकंड म्हणजे विधी विशेषण, म्हणजे विशेषण नामाच्या नंतर वापरले जाते. एक्झाम्पल बघितलं इथे, तो चांगला खेळाडू आहे. इथे एक्झाम्पल घेऊयात. तो चांगला खेळाडू आहे. आता याच्यामध्ये बघा, तो चांगला खेळाडू आहे, याच्यामध्ये खेळाडूच्या आधी चांगला हे विशेषण वापरले आहे. सपोज असं एक्झाम मध्ये आलं आणि विचारलं हा चांगला कुठला प्रकार आहे, तर रचनेनुसार विशेषणाचे 2 प्रकार पडतात, आधी विशेषण आणि विधी विशेषण. सो आधी विशेषण म्हणजे नामाच्या आधी वापरलेलं विशेषण. मग इथे काय, हा चांगला जो शब्द आहे कसं असणार? आधी विशेषण असणार. ह्यालाच आपण सेकंड टाइप मध्ये केलं, तो खेळाडू चांगला आहे. आता याच्यामध्ये बघा, नामाच्या नंतर विशेषण वापरले आहे, त्याच्यामुळे याला काय म्हणणार आपण? विधी विशेषण. ठीक आहे. नामाच्या आधी विशेषण वापरले तर आधी विशेषण, आणि नामाच्या नंतर विशेषण वापरले तर विधी विशेषण. सो हे फक्त रचनेनुसार प्रकार पडतात विशेषणाचे 2. ठीक आहे. सो विशेषणाचे मग प्रकार किती पडतात? तर विशेषणाचे एकूण मुख्य 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण बघतो गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. सो हे कशा प्रकारचे आहेत आणि ह्याचे सब टाइप्स पण आपण इथे बघून घेऊयात. सो गुणविशेषण म्हणजे रंग, रूप, आकार, गुण, दोष किंवा अशा प्रकारची माहिती सांगणारी, म्हणजे त्या नामाचं गुण दर्शविणारी माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? गुणविशेषण. मग याच्यामध्ये आपण म्हणतो गोड, उंच, खारट, आंबट, तिखट किंवा निळा किंवा कलर्स रंग सांगणारा, हे जे शब्द असतात त्याला गुणविशेषण म्हणतात. सपोज एक्झाम्पल सांगितलं, हा निळा पेन. मग आता इथे निळा काय झालं? गुण झालं. निळा, उंच, गोड, कडू, हे जे शब्द आहेत हे काय झाले? गुणविशेषण झाले. म्हणजे नामाबद्दल काय दाखवतात? तर गुण दाखवतात. ठीक आहे. सो संख्या विशेषण काय असतं? नामाची संख्यात्मक माहिती सांगणारा शब्द. आता नाम, त्याच्याबद्दल संख्यात्मक माहिती सांगणारा शब्द काय असतो? संख्या विशेषण. मात्र संख्या विशेषण नंतर येणारे जे नाम असते ते संख्येत मोजता येणारे असावे. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूयात, पण त्याच्या आधी टाइप्स. ठीक आहे. या संख्या विशेषणाचे टाइप्स किती पडतात? तर 5. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित वाचक असतात. ठीक आहे. कशाचे प्रकार पडतात? तर संख्या विशेषणाचे. ह्याच्यात बघा, प्रत्येक ह्याच्यात आपल्याला संख्यात्मक शब्द दिसत आहे, त्याच्यामुळे हे जे टाइप्स आहेत हे कशाचे आहेत? तर संख्यात्मक विशेषणाचे. आणि संख्यात्मक विशेषण म्हणजेच काय? तर संख्या विशेषण नंतर येणारा जो नाम असतो तो संख्येत मोजता येणारा असावा. मात्र ह्याच्यामध्ये पदार्थवाचक आणि भाववाचक हे शब्द येत नाहीत. ठीक आहे. ते सेपरेट टॉपिक आहेत त्यांचे. सो याच्यामध्ये आपण बघूयात, गणनावाचक म्हणजे काय असतं. आता गणनावाचक मध्ये 3 टाइप्स असतात, पूर्णांकवाचक, अपूर्णांक आणि साकल्यवाचक. पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या, जसं की 1, 2, 4, 10, 15 हे म्हणजे पूर्णांक. अपूर्णांक म्हणजे अर्धी, चतकोर, पाव, अडीच, 3.5 हे जे संख्या आहे ते अपूर्णांकवाचक. आणि साकल्यवाचक म्हणजे जे की सर्वच्या सर्व संख्या, 4 जणी, दोघी, 5 जण, म्हणजे जेवढी पण संख्या आहे तो ग्रुप सगळ्याच याच्यामध्ये ऍड केला जातो, त्याला म्हणतात साकल्यवाचक. मग क्रमवाचक काय असतं? ज्या नामाचा क्रमांक, म्हणजे कुठल्याही नामाचा एक स्पेसिफिक क्रमांक दिलेला असतो, जसं की पहिला, 10वा, 5वा, 15वा, 20वा, म्हणजे ह्याच्यात डिफाईन काय होतं? तो स्पेसिफिक अंक, म्हणजे तो क्रमांक डिफाईन होतो. एक्झाम्पल
पाचवा, 10वा, दुसरा. ठीक आहे. सो आवृत्तीवाचक सर्वनाम असतं त्या घटकाची तेवढ्या वेळा पुनरावृत्ती होणे. एक्झाम्पल आपण घेतलं चौपदरी रस्ता म्हणजे त्या रस्त्याची पुनरावृत्ती, एक पदरी जाण्याचा, एक पदरी येण्याचा, एक जाण्याचा, एक येण्याचा, असं काय झालं ते पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून आवृत्तीवाचक काय असतो त्या संख्याचं रिपिटेशन होणे किंवा पुनरावृत्ती होणे. उदाहरणार्थ चौपदरी रस्ता. ठीक आहे. सो पुढचा आहे पृथकत्व वाचक विशेषण. सो गट किंवा विभागणी केलेला शब्द असतो याच्यामध्ये. आता सपोज शाळेमध्ये मुलांचा 10-10 अशा प्रकारे गट केला, मुलींचा 5-5 मुलींचा गट केला, म्हणजे जे गट करता येतात, जे विभागणी करण्यासाठी गट केले जाते नामाचे आणि जो शब्द वापरला जातो त्याला पृथकत्व वाचक शब्द म्हणतात. सो काय याच्यामध्ये लिहू शकतात आपण 1-1, 5-5, 10-10 किंवा 7-7 जो काही गट असेल त्याला पृथकत्ववाचक विशेषण म्हणतात. सो पाचवा आहे अनिश्चित विशेषण. सो अनिश्चित काय असतं, आता जे काही नाम असते नामापुढे जो शब्द येतो त्याला मोजता येतं, म्हणजे जो नाम असतो त्याला आपण संख्येत मोजू शकतो, मात्र वाक्यात ते अनिश्चित प्रकारे दिले असतं. आता पुस्तके आपण मोजू शकतो, मात्र वाक्यात असेल तिचे काही पुस्तके हरवली. आता इथे काहीच हा जो शब्द आहे हा कसा आहे अनिश्चित आहे, पुस्तकांबद्दल वापरलेला आहे. आता सपोज वापरला असता 5 पुस्तके, सो इथे काय वापरलेलं आहे काही पुस्तके. हा जो काही शब्द आहे तो कसा आहे अनिश्चित आहे. मग एक्झाम्पल मध्ये काही, पुष्कळ असे शब्द वापरले जातात. ठीक आहे. सो हे टाइप्स कशाचे होते तर संख्या विशेषणाचे होते. पूर्ण टाइप्समध्ये आपल्याला संख्या बघायला मिळते. गणनावाचक, गणनावाचक मध्ये पूर्णांकवाचक, अपूर्णांक आणि साकल्य. पूर्ण म्हणजे पूर्ण संख्या, अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकामध्ये बोललेली संख्या, साकल्य म्हणजे पूर्णची पूर्ण संख्या, मग तो एक गट असणार. ठीक आहे. सो क्रमवाचक मध्ये तास नामाचा क्रम दिलेला असणे, स्पेसिफिक क्रम म्हणजे 5वा, 10वा, दुसरा. आवृत्तीवाचक म्हणजे त्या क्रमांकाची पुनरावृत्ती होणे, नामाबद्दल वापरलेला. पृथकत्व म्हणजे गट करून विभागणी केलेली असते. आणि अनिश्चित म्हणजे जे संख्यात मोजता येतात नाम मात्र त्याला अनिश्चित स्वरूपात यूज केलेलं असतं, त्याला अनिश्चित विशेषण असे म्हणतात. ठीक आहे. सो आपण बघितलं गुणविशेषण, संख्या विशेषण आणि आता सार्वनामिक विशेषण. सो जे नामाबद्दल माहिती सांगणारा सर्वनाम हा जो शब्द असतो तो सर्वनाम विशेषणाच्या रूपाने वापरणारा शब्द म्हणजे काय असतो सार्वनामिक विशेषण. आता सपोज मी असेल, तो मी हा शब्द जो आहे तो सर्वनाम आहे, पण आता इथं मी लिहिलं माझा, माझा, माझी, माझे, हे शब्द काय झाले सार्वनामिक विशेषण. आता इथे तू आहे, तू काय आहे सर्वनाम आहे, मग सर्वनामाचं आपण सार्वनामिक विशेषण म्हणून कसं वापरणार तुझा, तुझी, तुझे. ठीक आहे. मग आता हे जे असतात सर्वनामाचे सार्वनामिक विशेषण करून वापरणे म्हणजेच काय असतं तर सार्वनामिक विशेषण. एक्झाम्पल म्हणजे आम्ही, हे झालं सर्वनाम, पण आमचा, आमची, आमचे. तुझा हे झालं सर्वनाम, तुम्ही हा झालं सर्वनाम, नंतर होणार तुमचा, तुमची, तुमचे, हे झालं सार्वनामिक विशेषण. सो अशा प्रकारचे वापरलेलं आपण काय म्हणतो सार्वनामिक विशेषण. सो इथे आपण बघू शकतो विशेषणांचे आणखीन काही प्रकार असतात जे एक्झाम मध्ये येऊ शकतात. सो विशेषणांचे इतर प्रकार, जसं आपण मुख्य प्रकार 3 बघितले होते त्याच्या व्यतिरिक्त हे विशेषणाचे प्रकार आहेत. सो याच्यामध्ये धातू साधित, अव्यय साधित, परिणामवाचक आणि समास घटित असे हे इतर प्रकार आहेत. सो धातू साधित म्हणजे काय तर क्रियावाचक मूळ शब्दाला ज्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो असे शब्द. आता ठीक आहे, एक्झाम्पल आपण इथे घेऊयात पडका वाडा. आता पड हा मूळ शब्द आहे, सो तिथे काय लागलेला आहे प्रत्यय लागलेला आणि काय तयार झालेला आहे पडका वाडा. अशा वेळेस जे काही साधित यूज केले जातात त्याला काय म्हणतात धातू साधित विशेषण म्हणतात. आणखीन एक एक्झाम्पल रडका चेहरा. रड हा मूळ शब्द आहे, का प्रत्यय आणि चेहरा. ठीक आहे. सो कसं झालं रडका चेहरा, हसरा चेहरा, हे देखील धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे. सो पुढचा आहे अव्यय साधित. अव्यय साधित म्हणजे ज्याला की अव्यय लागलेला असतं. आपण म्हणतो मागे अव्यय आहे, पुढे अव्यय, मग जेव्हा दोन्ही अव्यय एकाच वेळेस यूज केले जातात त्याला काय म्हणतात धातू अव्यय साधित. आता इथे आपण एक्झाम्पल घेऊयात मागे पुढे.
इकडे तिकडे. ठीक आहे, अशा प्रकारचे शब्द म्हणजे अव्यय साधित विशेषण. सो पुढचा आहे आपल्याला परिणामवाचक. जे घटक आपण म्हणतो लिटर, मीटर किंवा किलोग्राम मध्ये मोजतात किंवा ज्यांना अस्तित्व नसते, सो अशा घटक जेव्हा परिणाम दाखवण्यासाठी वापरले जातात त्याला काय म्हणतात? परिणामवाचक विशेषण म्हणतात. आणि समासघटित म्हणजे लास्ट वन आहे. समासघटित म्हणजे काय? तर जे दोन मुख्य शब्द असतात ते परस्पर म्हणजे आता सपोज आई वडील आपण लिहितो, हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, मात्र त्यांचा परस्पर संबंध ते एकाच वेळेस लिहिले जातं. वरण भात हे देखील वेगवेगळे शब्द आहेत, पण बोलताना आपण दोन्ही शब्द एकच वापरतो, कारण की त्याचं एक जोडी तयार होते. असे जे शब्द असतात त्याला आपण काय म्हणतो? समास घटित शब्द. आता सपोज एक्झाम्पल इथे आपण घेतलं, नवरात्र महोत्सव. आता बघा, नवरात्रींचा महोत्सव हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, पण त्याला आपण बोलताना कसं बोलतो? नवरात्र महोत्सव. अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते इतर प्रकार म्हणून विशेषणांचे ओळखले जातात. धातू साधित, अव्यय साधित, परिणामवाचक आणि समास घटित. आता आपण काही विशेषणांचे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, आतापर्यंत आपण जे काही प्रकार बघितले आहे त्या प्रकारावरून मी इथे 9 एक्झाम्पल्स घेतले आहे. मग आता ह्या पूर्ण वाक्यात आपल्याला विशेषण ओळखायचे आहे आणि ते विशेषण कुठल्या प्रकारचे आहे हे देखील ओळखायचे आहे. ठीक आहे, सो पहिला इथे आहे वाक्य, त्या पाचही बहिणी एकाच शाळेत शिकतात. सो सगळ्यात आधी आपल्याला इथे विशेषण बघायचं आहे आणि विशेषण बघितल्यानंतर तो कुठल्या प्रकारचा आहे इथे तुम्हाला एक्सप्लेन करते. सो इथे आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला विशेषण कुठे दिसते? तर पाचही. ठीक आहे, त्या पाचही बहिणी एकाच शाळेत शिकतात. सो तुम्हाला मी सांगितलं होतं की जेव्हा सर्वची सर्वच, आता त्याला पाचच बहिणी आहेत, XYZ. ओके, सो पाचच बहिणी आहेत आणि त्या पाचही बहिणी कुठे कुठे शिकतात? एकाच शाळेत शिकतात. म्हणजे त्या सर्वच्या सर्व बहिणी एकाच शाळेत शिकतात. अशा वेळेस जो शब्द यूज केला जातो त्याला आपण काय म्हणतो? साकल्य वाचक. मग आता हे कुठलं असं टाईप? साकल्यवाचक विशेषण म्हणजे सर्वच्या सर्वच. ठीक आहे, सो दुसरं वाक्य आहे इथे, हा माझा पेन आहे. आता ह्याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे? तर माझा आहे. माझा इथे सर्वनाम म्हणून नाही यूज केलं, तर पेनच्या आधी आहे आणि माझा लिहिलेला आहे, म्हणजे मीच माझा झालं, म्हणजे हा माझा पेन आहे. सो माझा हा जो विशेषण यूज केलेला आहे तो कोणता आहे? सार्वनामिक विशेषण. जेव्हा सर्वनामला सार्वनामिक विशेषण म्हणून यूज केलं जातं. सार्वनामिक विशेषण. ठीक आहे, सो पुढचं आपलं आहे, ही नऊवारी साडी आहे. आता इथे बघा, नऊवारी म्हणजे एक वार, दोन वार, तीन वार, असं 9 वेळेस ती वार झाले, म्हणून इथे काय आहे? नऊवारी साडी. सो नऊवारी जेव्हा आपण म्हणतो एखाद्या शब्दाची किंवा क्रमांकाची पुनरावृत्ती होते आणि पुनरावृत्ती होणाऱ्या शब्दालाच आपण काय म्हणतो? पृथकत्ववाचक किंवा आवृत्तीवाचक विशेषण. तर इथे काय झालं? इथे आवृत्तीवाचक विशेषण. कोणतं झालं? आवृत्तीवाचक विशेषण. पुनरावृत्ती होत आहे इथे क्रमांकाची म्हणून. चौथा एक्झाम्पल आहे इथे, मामांना 2 मुले आहेत. आता इथे बघा, कुठलं विशेषण आहे? 2 आहे आणि कोणतं आहे? पूर्णांक आहे, म्हणजे पूर्णपणे संख्या दर्शवित आहे, म्हणून इथे काय आहे? पूर्णांकवाचक विशेषण. पूर्णांकवाचक विशेषण. ओके, सो पाचवा आहे, मला गोड आंबे आवडतात. आता ह्या वाक्यामध्ये हा जो गोड शब्द आहे हा विशेषण आहे, मात्र आंबे या नामाबद्दल काय दर्शवत आहे? गुण दर्शवत आहे. कसा आहे? तर गोड आहे. मग ह्याला काय म्हणणार आपण? गुणवाचक विशेषण. गुणवाचक विशेषण. सो सहावा इथे आहे, त्याची दुसरी बहीण 12वीत शिकते. आता जेव्हा सांगितलं की क्रमांक हा एक्झॅक्टली दिलेला असतो, पहिली, दुसरी, तिसरी, पाचवी, 10वी. ठीक आहे, तर आता हे जे आहे दुसरी बहीण, हा झाला विशेषण. मग दुसरी हा जो शब्द आहे तो कोणता आहे? क्रमवाचक विशेषण. क्रमवाचक विशेषण आहे. सातवा आहे, आईने मला डब्यात 2.5 पोळ्या दिल्या. आता इथे बघा, 2.5 हा जो शब्द आहे हा विशेषण आहे, पण कुठला आहे? अपूर्णांक, म्हणजे पूर्ण संख्या दर्शवते. 2 ही पूर्णांक संख्या दर्शवते, मात्र इथे अर्धा पण आहे, मग 2 आणि अर्धा मिळून काय झालेला आहे? 2.5 झालेला आहे. मग 2.5 जो हा शब्द आहे तो आहे अपूर्णांक वाचक.
अपूर्णांक वाचक विशेषण. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे इथे, वर्गात मुलांचा 10-10चा गट केला. ठीक आहे. सांगितलं होतं जेव्हा गट करण्यासाठी किंवा विभागणी करण्यासाठी जेव्हा संख्या वापरली जाते त्याला आपण काय म्हणतो, पृथकत्ववाचक विशेषण. पृथकत्ववाचक विशेषण. ठीक आहे. सो 9 आहे तर पूजाची काही पुस्तके पाण्यात भिजली. जसं की आपण एक्झाम्पल घेतलं होतं, पुस्तके हे मोजता येणारी आहेत, मात्र इथे पुस्तक अनिश्चित संख्यात दिलेली असेल, म्हणजे काही पुस्तके भिजली आहेत, म्हणून इथे काही हा जो शब्द आहे तो अनिश्चित विशेषण आहे. अनिश्चित विशेषण आहे. सो आपण एवढे प्रकार बघितले आणि त्या प्रत्येक प्रकारांवरती आपण काय केलं आहे, एक एक एक्झाम्पल घेतलं आहे. मग वाक्यात तुम्ही आधी विशेषण ओळखायचं आणि विशेषण कोणत्या प्रकारचं आहे हे देखील. सो आता आपण काही प्रश्न घेऊयात जे लास्ट इयर मध्ये आलेले, जे प्रिव्हियस इयर मध्ये आलेले आहेत आणि विशेषण या टॉपिक वरती आहे. ठीक आहे. सो आता काही आपण प्रश्न बघूयात जे प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले आहेत आणि टॉपिक वरती असतील, विशेषण या टॉपिक वरती. सो इथं आपण सुरुवात करूयात. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे इथे, दिलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. सो शब्द कोणता दिलेला आहे इथे, चतुर. चतुर हा शब्द दिलेला आहे. मग चतुर या शब्दाचा कुठला प्रकार आहे? सो ऑप्शन्स आहेत, नामसाधित विशेषण, अव्ययसाधित विशेषण, गुण विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. बघा, चतुर हा शब्द काय सांगत आहे, गुण सांगतो. तो कसा आहे, एखादा व्यक्ती, एखादा प्राणी कसा आहे तर चतुर प्राणी आहे, म्हणून काय याचा आन्सर असणार आहे, गुण विशेषण. सो दुसरा प्रश्न आहे इथे, पुढील शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. खालचा मजला. आता बघा, संख्या विशेषण, अव्यय साधित विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि धातू साधित विशेषण. इथे आपण बघतो एक स्पेसिफिक वर्ड दिसतो आपल्याला इथे. सो याचा आन्सर असणार आहे अव्यय साधित विशेषण. बोलकी बाहुली या शब्दातील बोलकी हा शब्द काय आहे? अव्यय साधित विशेषण, धातू साधित विशेषण, सर्वनाम साधित विशेषण आणि विधी विशेषण. सो इथे धातू आहे, बोल आणि त्याच्या पुढे की लागलेला आहे, म्हणून आन्सर असेल दुसरा, धातू साधित विशेषण. खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. आता 4 शब्द दिले आहेत, त्याच्यापैकी कोणता शब्द विशेषण नाही आहे? मन, सदृढ, निरोगी, आरोग्य संपन्न. बघा, सदृढ विशेषण आहे, निरोगी विशेषण आहे, आरोग्य संपन्न देखील विशेषण, मात्र मन हा जो शब्द आहे तो विशेषण नाहीये. सो आन्सर 1 असणार. पुढचा आहे, काही पक्षीच उडू शकतात. या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगा. आता संख्यावाचक विशेषण, काव्यवाचक, अनिश्चित संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. सो इथे जर आपण बघायला गेलो, पक्षी आपण मोजू शकतो. ठीक आहे, 2 पक्षी उडतायत, 4 पक्षी उडतायत, मात्र इथे काहीच पक्षी उडतायत. ऑब्विसली आन्सर काय असणार, अनिश्चित संख्या विशेषण. ठीक आहे. सो हे काही आपण एक्सप्लेन करणारे क्वेश्चन घेतले, मात्र 2 प्रश्न तुमच्यासाठी. ठीक आहे. पहिला आहे विशेषणाचा प्रकार ओळखा. शब्द दिलेला असेल काळा घोडा. सो संख्यावाचक, गुणवाचक, संबंधी आणि संख्या आवृत्तीवाचक विशेषण. दुसरा प्रश्न असेल सर्व ह्या विशेषणाचा प्रकार ओळखा. सो सर्व हा शब्द दिलेला आहे, त्याचा प्रकार ओळखायचा. गणनावाचक विशेषण, अनिश्चित विशेषण, क्रमवाचक विशेषण आणि पृथकत्ववाचक विशेषण. सो या 2 प्रश्नांचे आन्सर तुम्ही मला कमेंट मधून द्यायचे आहे. ठीक आहे. सो विशेषण हा पाठ आपला इथे संपतो. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चौथी जाती बघूया. ठीक आहे. थँक्यू.